नमस्कार सगळ्यांना, मी स्नेहल कारवस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर मी आज तुम्हाला झटपट होणारे आपल्या ज्वारीच्या पिठाची चकली कशी करायची हे दाखवत आहे। तर मी काय काय घेतलेले सांगते। एक मोठी वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, तीळ, धनेपूड, लाल मिरची पावडर, ओवा, चवीनुसार मीठ आणि लसूण। तुम्हाला हवा असेल तर लसूण घाला, नाही घातला तरी सुद्धा चालेल। तर आपण काय करायचं आहे, प्रथम एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, तर अर्धी वाटी मी पाणी घेऊन ते पाणी गरम करून घेणार आहे। ज्या वाटीने मी पीठ घेतले होते त्या वाटीने मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। प्रमाण हे नेहमी तसंच ठेवा की एक वाटी पिठासाठी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। तर हे पाणी मी घालून याला उकळी आणून देते। याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते। पाणी गरम उकळी आलेली आहे, याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते। तीळ, धनेपूड, चवीनुसार लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि ओवा। आणि लसूण। आता उकळी आलेली आहे, मी याच्यामध्ये पीठ घालून घेते। हे सर्व आता मी मिक्स करून घेते। आता मिक्स करून घेतलेले आहे। आता हे 10 मिनिटांसाठी मी मंद आचेवरती वाफवून घेते। थोडंसं 1 ते 2 वेळा मध्ये मधून हलवून घ्या, नाहीतर काय होतं कधी कधी थोडंसं पीठ चिकटतं। आता मी हे सर्व काढून घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, थोडं थोडं करून गरम पाणी घालून ते मी असं घट्टसर असं मळून घेणार आहे। पीठ घट्ट मळलं ना म्हणजे आपल्या चकलीला काटेही छान पडतात। तर आता मी सर्व मिक्स करून घेते। हे पाहू शकता, अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता मी 10 मिनिटांसाठी हे तेल गरम होईपर्यंत असंच ठेवून देते। अशा पद्धतीने मी चकली पाडण्याची सोटराई घेतलेला आहे। त्याला आता काय करते, मी हातून तेल लावून घेते। याच्यामध्ये आपलं हे पीठ घालून मी आता चकली पाडून घेते। आता मी चकली पाडून घेते। पाहू शकता, याला पीठ घट्ट असल्यामुळे काटे किती छान आलेले आहेत। तर अशा मी काय करते, 2-4 चकल्या पाडून घेऊन तुम्हाला तळून दाखवते। तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये मी लगेच चकली हलवायची नाही, आपण मीडियम फ्लेम वरती आपण तळून घेऊया। पाहू शकता, चकली आपली तळलेली आहे। आता मी काढून घेते। पाहू शकता, आपल्या सगळ्या चकल्या झालेल्या आहेत तयार। पाहू शकता, आपल्या सगळ्या चकल्या झालेल्या आहेत तयार करून। किती खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आपली चकली झालेली आहे। हा व्हिडिओ आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल, हे पाहू शकता, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।